हाय मित्रांनो, रात्रीच्या 9 वाजलेत. मी बनवत आहे मस्तपैकी मच्छी फ्राय. हे बघा, मी इकडं मच्छी फ्राय केली आहे. हे बघा, आज मी वेगळीच मच्छी आणली. सारखी सारखी एकच मच्छी खाऊन खूप कंटाळा आला, त्यामुळे ना दुसरी मच्छी आणली. बघू आता ह्या मच्छीची चौकशी लागते. ही मच्छी ना काय, ह्या मच्छीचं नाव आहे बरं, भोळूसारखी मच्छी असते. आता भोळूसारखी म्हटलं तुम्हाला तरी काय कळणार आहे. मित्रांनो बघा, किती मस्त फ्राय होते, किती छान तेल सुटले आणि खूप मस्त झाली आहे. मित्रांनो, मी मच्छीमध्ये काय टाकते मी तुम्हाला सांगते. मी बेसन पीठ घेते. बेसन पिठामध्ये अद्रक लसूण ही सगळी पेस्ट टाकते. त्यानंतर मग काळा मसाला टाकते, घरगुती मसाला असतो आमचा. आणि मग त्यानंतर मी जरासं मीठ वगैरे टाकते आपल्या चवीनुसार, आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेते आणि सगळं मिक्स करून मी मच्छी फ्राय करते. माझी मच्छी फ्राय करायची अशी पद्धत आहे आणि खायला एवढी भारी लागते ना. आणि ही मच्छी आता मस्तपैकी कडक कडक होते, आणि जशी कडक होईल ना तशी खूप छान लागते. इकडे बघा, इकडे मी ज्वारीची भाकरी बनवली. एक ज्वारीची भाकरी बनवली आणि ही बाजरीची भाकरी, कारण मला ज्वारीची भाकरीपेक्षा बाजरीची भाकर खूप आवडते. माझ्या मिस्टरला केली मी ज्वारीची भाकर आणि मला बाजरीची भाकर बनवली. चला मित्रांनो, सकाळची तयारी करायची. आज तब्येत पण ठीक नाही आहे. सकाळची तयारी करायची डब्याची. मिस्टरसाठी भाजीपाला घेऊन आले, सकाळी त्यांना डबा करून द्यावा लागतो. हे बघा, आज माल खूप कडा आहे. हे काय तुम्हाला तर माहीतच असेल. ह्याच्यावर मी जरासा पाण्याचा शितुडा मारला आहे, कारण ह्याच्यावर पाण्याचा शितुडा मारला जातो.